श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा आज चौथ्या दिवसाचा मुक्काम नाशिक तालुक्यातील पळसे या ठिकाणी आहे। या ठिकाणी पालखीचे जोरदार अशा प्रकारे स्वागत करण्यात आपण या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की पळसे गावामध्ये नेमके येण्याचं प्रयोजन आणि या ठिकाणी कशा पद्धतीचे वारकऱ्यांसाठी सोय करण्यात आली। भाऊ काय सांगाल, कशा पद्धतीने वारकऱ्यांसाठी सोय करण्यात आली? श्री संत आईसाहेब महाराज यांच्या समाधीस्थळाने पावन झालेल्या आमच्या पळसे गावच्या नगरीमध्ये आज जगद्गुरू ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला असे संत निवृत्तीनाथ महाराज यांचा पायदिंडी सोहळा आज पळसे गावामध्ये मुक्कामी येत आहे। तरी त्या सोहळ्याच्या निमित्तानं आज आमच्या पळसे गावच्या वतीनं आज आमचा खरं तर मोठा उत्सव आहे पळसे गावामध्ये। आणि आज आमच्या पळसे गावामध्ये सर्व वारकऱ्यांचे अतिशय मोठ्या उत्साहात वाद्य लावून स्वागत करण्यात आले, डीजेचे वाद्य लावून स्वागत करण्यात आले। त्याचबरोबर सर्व संध्याकाळी आज त्यांची मुक्कामाची व्यवस्था पाऊस झालेला आहे तरी अतिशय चांगल्या प्रमाणात केलेली आहे। शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळा असेल, संत आईसाहेब इंग्लिश स्कूल असेल, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या इमारती असेल, सर्व इमारतीमध्ये सर्व वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था आमच्या पळसे ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायत वतीनं केली गेलेली आहे। त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था, प्रत्येकाला जेवण कसं व्यवस्थित जाईल ती सर्व व्यवस्था आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व पदाधिकारी करत आहेत। भाऊ तुम्ही काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल वारकऱ्यांना? वारकऱ्यांचा पंढरी वारी ही सुखाची, आनंदाची तसेच भरभराटीची हीच मी वारकऱ्यांना शुभेच्छा देतो। याची देही याची डोळा, अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर।